महाराज जिंजीच्या मोहिमेवरती शहाजी महाराज झोपेतच असताना सर महाराज साहेबांना पकडण्यात आलं. कोण होतो पकडायला? मुस्ताफा खान आणि त्याच्या जोडीला बाजी घोरपडा महाराज साहेबांना पकडायला. महाराज साहेबांना माझ्या झोपेत असतानाच पकडलं आणि मुस्ताफा खान गेल्याच्या नंतर सगळी जबाबदारी त्या अफजल यांनी घेतली आणि त्या अफजल खानाने दादांनो बेड्या ठोकल्या माझ्या शहाजीराजांना साखळ दंडाने करकसून बांधलं. कारण त्यांना माहिती होतं शहाजीला असं दोरखंड लावून पकडू शकत नाही, शहाजीला उघड उघड हाताला धरून नेऊ शकत नाही. शहाजीच्या भाऊमध्ये तेवढी ताकद आहे. सगळ्या शहाया उलथ्या पालत्या केल्या. शहाजी महाराजांबरोबर लढणं सोपं काम नाही म्हणून साखळ दंडात करकसून बांधलं होतं शहाजीराजांना. हत्तीवरनं मिरवणूक काढली, विजापुरात फिरवलं सगळ्या शहाजी महाराज साहेबांना. शिवबाराजांना बातमी कळाली की महाराज साहेबांना पकडलं गेलं. जिजाऊ साहेबांना कळालं महाराज साहेबांना झोपेत असतानाच पकडलं गेलं. दादांनो काय वाटलं असेल शिवबाराजांना, पण लय चतुर शिवाजी महाराज. अरे बेटा कोणाचा आहे? लागोलाग दिल्लीच्या बादशाला पत्र दिले शहाजहानला की आमच्या पिताश्रींना आदिलशाहीने पकडलंय, अफजल खानाने पकडलंय, बाजी घोरपडे यांनी सगळ्यांनी कटकारस्थान करून पकडलंय. तुम्ही जर आम्हाला मदत केलीत तर आम्ही इथला सगळा कर गोळा करून आम्ही आमच्याकडं काहीच न ठेवता सगळी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. फसवलं मुसद्दीगीर होते महाराज सुद्धा. तिकडून जसा सपोर्ट कळायला लागला का शहाजहानचा, तशी आदिलशाही घाबरली आणि त्या ठिकाणी ठरवलं शहाजीराजांना सोडून द्या.